मास लॉ असोसिएट्सचा प्रथम वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना विधिमित्र पुरस्कार देण्यात येणार आहे। न्यायसेवा आणि समाजसेवेचा संगम साधत कायदेविषयक जनजागृतीसाठी कार्यरत असलेल्या मास लॉ असोसिएट्स सोलापूरच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त विधिमित्र पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। मास लॉ असोसिएट्सची स्थापना 15 ऑगस्ट 2025 रोजी करण्यात आली होती। जस्टिस इज द सम ऑफ ऑल मॉरल ड्युटी हे ब्रीदवाक्य स्वीकारून संस्था न्याय, सामाजिक बांधिलकी आणि कायदेविषयक जनजागृतीच्या क्षेत्रात सातत्याने कार्य करत आहे। गेल्या वर्षभरात या संस्थेच्या माध्यमातून विविध समाजाभिमुख उपक्रम राबविण्यात आले आहेत। यामध्ये मोफत विधी साक्षरता शिबिरे, मोफत कायदेशीर मार्गदर्शन शिबिरे, मोफत कौटुंबिक समुपदेशन तसेच शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक प्रशिक्षणाचा समावेशही या उपक्रमांमध्ये करण्यात आला आहे। सर्वसामान्य नागरिकांमध्ये कायद्याविषयीची जागरूकता निर्माण व्हावी आणि त्यांना त्यांच्या कायदेशीर हक्काची माहिती मिळावी याकरिता ही संस्था सातत्याने कार्य करत आहे। प्रथम वर्धापन दिनानिमित्त या संस्थेने यंदाच्या वर्षी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींसाठी पुरस्कारांचे आयोजन केले आहे। या पुरस्कारात वालचंद महाविद्यालयाचे शिपाई देवीदास घोडके यांना विधिमित्र श्रमप्रतिष्ठा पुरस्कार, तर संभव फाउंडेशनचे आतिश शिरसट यांना विधिमित्र सामाजिक सेवा पुरस्कार, तर जिल्हा व सत्र न्यायालयातील ॲडव्होकेट अजमुद्दीन शेख आणि ॲडव्होकेट गीता राणी घनाते यांना विधिमित्र विधी सेवा पुरस्कार आणि भूमपुल्ली कन्या प्रशालेचे चेअरमन श्रीनिवास यांना विधिमित्र शैक्षणिक सेवा पुरस्कार, तर पत्रकारितेच्या क्षेत्रातील आफताब शेख आणि हरिश्चंद्र कदम यांना विधिमित्र प्रसार माध्यम सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। या पुरस्कार सोहळ्यास सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम राजकुमार, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट श्रीनिवास क्यातम, डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित असणार आहेत। या पुरस्कारांसोबतच सोलापूर बार असोसिएशनच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचाही सत्कार करण्यात येणार आहे। तसेच नूतन उत्तीर्ण न्यायाधीश विजय कोंडा आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या LLM परीक्षेत सुवर्णपदक पटकावलेले अमर जिंदम यांचाही विशेष सत्कार आयोजित करण्यात आला आहे। 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता MIDC पोलीस ठाण्याजवळील टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशन हॉल येथे हा कार्यक्रम सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे। या कार्यक्रमास विधिज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे। या पत्रकार परिषदेस मास लॉ असोसिएट्सचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट मोहन कुरापाटी, ॲडव्होकेट अनिल वासम, ॲडव्होकेट धनंजय वांजरे, ॲडव्होकेट श्याम आडम आदी मान्यवर उपस्थित होते। पहिला जो पुरस्कार जो आहे विधिमित्र श्रमप्रतिष्ठान पुरस्कार, ते देवीदास घोडके शिपाई आहेत, ते वालचंद कॉलेजचे। त्यानंतर विधिमित्र सेवा पुरस्कार ते आहे अजमुद्दीन शेख, जिल्हा व सत्र न्यायालयाचे ॲडव्होकेट आहेत। त्यानंतर महिला वकील आहेत गीता राणी घनाते। असे 2 पुरस्कार विधिमित्र यांना देणार आहेत। त्यानंतर विधिमित्र शैक्षणिक सेवा पुरस्कार हे आहे श्रीनिवास चेअरमन, भूमपुल्ली कन्या प्रशालेचे ते शिक्षक आहेत। त्यानंतर 5वा विधिमित्र प्रसार माध्यम सेवा पुरस्कार, यामध्ये पण 2 पुरस्कार आम्ही जाहीर केलेले आहे की ते पहिल्यांदा आहे आफताब शेख ABP माझा, त्यानंतर हरिश्चंद्र कदम दैनिक संचार, असे 7 जणांना आम्ही या पुरस्कृत करणार आहोत। 15 ऑगस्ट रोजी आम्ही आमच्या मास लॉ असोसिएटच्या वतीने विधिमित्र पुरस्काराचं वितरण आम्ही करतोय। गेल्या 15 ऑगस्ट 2025 रोजी आमच्या या मास लॉ असोसिएटची स्थापना आम्ही केली आणि त्याचं प्रथम वर्धापन दिन यंदा आम्ही साजरा करत असताना की विविध क्षेत्रामध्ये जे उल्लेखनीय काम केलेले आहेत आणि योगदान दिलेल्या अशा सगळ्या मान्यवरांचा आपण सत्कार करतोय। त्याच्यामध्ये प्रामुख्याने विधी क्षेत्रातले 2 विधिज्ञ, एक महिला आणि पुरुष, आणि पत्रकारिता क्षेत्रातले 2 पत्रकार, एक प्रिंट मीडिया आणि एक इलेक्ट्रॉनिक मीडिया। त्यानंतर सामाजिक संस्था म्हणून एक सामाजिक कार्यकर्त्याचा गौरव, आणि त्याचबरोबर एक श्रमप्रतिष्ठेचा आम्ही पुरस्कार देतोय, जे वेगवेगळ्या ठिकाणी शिपाई असतील, क्लार्क असतील, त्यांना सगळ्यात अगोदर यावं लागतं आणि सगळ्यात नंतर जावं लागतं।
आणि त्यांनी ती यंत्रणा सांभाळत असताना सगळ्या जागी सगळ्या जे काम आहे त्यांना दिलेलं ते कर्तव्याप्रमाणे ते पार पाडतात.